असा फ्राईड राईस तुम्ही घरी बनवला ना, तर बाहेरच्या चायनीज गाड्यांवर जाण्याची तुम्ही भानगडीसुद्धा पडणार नाही. आणि लहान मुलांसाठी ना, ती खूप अनहायजेनिक आणि अनहेल्दी असतं. त्यासाठी मी ना, हेल्दी असं फ्राईड राईस आहे ना, घरीच बनवायचं ठरवलं होतं. सर्व भाज्या मी बारीक कट करून घेतल्या होत्या आणि नंतर मी सोया चंक तळून घेतले आणि कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतली. नंतर त्यामध्ये मी कांदा, गाजर, कॅप्सिकम, कोबी आणि स्प्रिंग ओनियन हे सर्व भाज्या घालून घेतल्या आणि व्यवस्थित चांगलं हलवून घेतलं. जोपर्यंत ना त्या भाज्यांचा कच्चेपणा कमी होत नाही ना, तोपर्यंत ते मोठ्या गॅसवर चांगले सलग हलवत राहायचं आहे. मग भात घातला. नंतर त्यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस घातला आणि ते व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं. बाहेरून मी चिंगचं फ्राईड राईस मसाल्याचं पॅकेट आणलं होतं. पण अख्खं पॅकेट न वापरता ना, मी फक्त अर्धच पॅकेट घातलं होतं त्यामध्ये. मग भातामध्ये सर्व घातलेले सॉसेस आणि फ्राईड राईस मसाला व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर ना, त्या भाताला ना खूप सुंदर असा कलर आला होता आणि त्याची चवसुद्धा खूप अप्रतिम झाली होती. जसं आपल्याला बाहेरच्या चायनीज गाड्यांवर मिळतो ना, सेम टू सेम तसाच झाला होता. तर तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने बनवून बघा. नक्कीच तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.